एका लग्नाची दुसरी गोष्ट. थँक्स. खूप रिलॅक्स वाटलं तुझ्याशी. मला माहित नव्हतं तू फिलॉसॉफर वगैरे आहेस ते. मी फिलॉसॉफर? नाही नाही नाही, हे सगळं माझं नाहीये. हे घनश्यामकडून शिकले मी. तो अरे असं कुणाची समजूत काढू शकतो बघता बघता. असा कम्प्लीट फिल्मी स्टाईलनी बोलतो, इमोशनल डायलॉग बाजी वगैरे करतो आणि बरेचदा इट डझंट मीन इट, पण इतका कन्व्हिन्सिंगली बोलतो की समोरचा भारावून जातो आणि त्याला पटतं त्याचं म्हणणं. तू नाही ना तसं करतेस. इमोशनली डायलॉग बाजी नाही ना करतेस. मला पटलं म्हणून मी बोलले. मला वाटतं ते मी करते. चायला आता मी ठरवतोच. आता मी फ्लर्टच करायला लागतो सगळ्यांशी. कोणाला तरी पटवूनच दाखवतो. शाबास. मी तुला माझ्या सगळ्या सिंगल मैत्रिणींची ओळख करून देऊ का? येस येस, व्हाय नॉट. खरं तर घनश्याम नसताना तर मी तुझ्याशीच फ्लर्ट केलं असतं. बापरे अबीर, डेंजरस आहेस तू. हा, मी तुझी समजूत काढते आणि तू माझ्यावर डाव उलटवतोयस. मी तुला तिचा फोटो दाखवू? मला नाही बघायचंय आणि तूही बघू नकोस. खोलीवर खूप खूप पसारा केलायस तू. आमचं घर खूप अस्वच्छ केलंयस अबीर. मी पेईंग गेस्ट म्हणून राहू देणार नाही. काढून टाकीन घरातनं. सॉरी. बघवत नाहीये मला घर. प्लीज उठ आणि आवर. टेन्शन आलंय, टेन्शन आलंय सम्या. मला टेन्शन. अरे तू चहा कसला पितोस? मला टेन्शन आलंय. मला हे जर सिलेक्शन माझं झालं नाही ना सम्या, तर मला टेन्शन आलंय. गणा 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 चिल यार, रिलॅक्स यार. कसलं टेन्शन घेतोयस? त्या जॉब साठी शेवटच्या 5 जणात शॉर्टलिस्ट झालायस तू. तुझं नाव डायरेक्ट रेकमेंड केलं गेलंय. गेल्या होतास ना हैदराबादला ट्रेनिंगला. इथला एक जण कमिटीवर आहे. कसलं टेन्शन घेतोयस? म्हणजे बघ, काम केलेलं कधीही फुकट जात नाही. मला माहिती रे, तू प्रबोधन काय देतोस मला? मला टेन्शन आलंय आणि मला टेन्शन येणार ना, कारण मी अजून घरी सांगितलं नाही ना कोणाला. अजून सांगू सुद्धा नकोस. काय तुझ्या घरचे लगेच इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू करतील आणि मग काय तुझं खरं नाही. हो यार, तुझं खरंय. तुला सांगतो हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे ना, त्याचा इम्पॅक्ट पडतो इंटरव्ह्यूवर. त्याचा असर होतो, ते नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो इंटरव्ह्यूवर. तुला सांगतो, मी सम्या प्रत्येक वेळा इंटरव्ह्यूला गेलो आणि त्या कमिटी समोर बसलो ना, की मला घरच्यांचे चेहरे आठवतात रे. मला आईने पाण्यात ठेवलेले देव आठवतात, माई आजीचं रडणं आठवतं, काकांचं ब्लॅकमेलिंग आठवतं, बाबांचा अबोला आठवतो. आणि मला उगाच असं वाटतं की मी काहीतरी भयंकर करतोय, काहीतरी चुकीचं वागतोय, माझ्या घरच्यांच्या विरोधात वागतोय. आणि म्हणून माझा फोकस हलतो सम्या. आणि मग ते नाही वर्कआउट होत इंटरव्ह्यूचं. आय कॅन अंडरस्टँड. पण वहिनींचं काय? नाही, तिला आधी सांगणार आहे मी तिला. नाही म्हणजे त्यांना सांगायलाच हवं ना, कारण शेवटी त्याच येणार आहेत ना तुझ्या बरोबर अमेरिकेला. हा म्हणजे हो म्हणजे सांगूया ना, पण अरे आधी माझं तर होऊ दे. ना होईल यार. फक्त एक इंटरव्ह्यू बाकी आहे, मग जातोस तो अमेरिकेला. बिलीव्ह मी. थँक्स. पण या वेळेला व्हायला पाहिजे समय. या वेळेला होणार. मला आतनं असं गट फिलिंग आहे की या वेळेला होणार. तो एक माणूस जो भारतातनं या नोकरीसाठी अमेरिकेला जाणार ना सम्या, तो मी असणार. मला गट फिलिंग. दॅट्स इट. चहा पितो? होय. मग घेऊन येतो. अण्णा ओके. होणार.
अहो अहो मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये, लक्ष देताय का माझ्याकडे? आपल्याला कुहूनी आता अल्टिमेटम दिलाय, तिच्या लग्नाची बोलणी करा म्हणून. अहो भाऊजी लिसन, आता अगदीच उद्या ती मंडळी यायचं म्हणतायत, तर मग काय आता कसं करायचं? भाऊजी अहो सांग. ए दादा, अरे तुला काय वाटतं या प्रस्तावाबद्दल? अरे शेवटी तू वधू पिता आहेस. मग लिसन ना भाऊजी, वधू पिता म्हणतायत हे तुम्हाला. म्हणजे काय ते सांग ना. नवऱ्या मुलीचे वडील आहात तुम्ही. हा कोण तुम्ही काय वधू पिता. कोणाचे? अहो नवऱ्या मुलीचे. हो असं काय करताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? काहीतरी बोला ना हो. हा काय समजायचं ना समोरच्यानी? काय रे वल्लभ, असं काय करतोस? खूचं लग्न करायचं ना, मग त्यासाठी काही गोष्टी ठरवायला नकोत का? मग त्यासाठी प्रभातच्या घरच्यांना भेटायला हवं. आता उद्या ते जर आपल्याला भेटायला आपल्या घरी येणार असले तर आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायला नको का? हो बरोबर आहे भाऊजी. मी एक काम करते, मी चक्का बांधायला घेते चक्का? उद्या श्रीखंडासाठी. हा. आणि तुम्ही पनीर आणा. हो पनीर पकोडे करूया आपण उद्याचा बेत. म्हणजे कसं वाटतोय वल्ली? अगं ते सगळं करू गा आपण, पण ह्यांनी आधी हो म्हणलं पाहिजे ना. असेच बसून येत असून. अहो बोला ना काहीतरी. वल्ली, मी बरोबर. माई, ए माई, हा बघ कसा करतोय. तिला कशाला बोलवतेस तू? मग तू लक्षच देत नाहीस आमच्याकडे. कसं झापलं. सांग वल्लभा, काय करायचं? कू तर हट्ट धरून बसले की कुठल्याही परिस्थितीत उद्या प्रभातच्या घरच्यांना बोलवायचं. आता आपण प्रभातला जर भेटलोय तर एक ना एक दिवस आपल्याला प्रभातच्या घरच्यांना भेटावं हे लागणारच. हो ना भाऊजी. अहो कुहूच्या ना कवितेच्या जिलब्या, लाडू, चिवडा सगळं करून झालंय. हो मला तुम्हाला सगळ्यांना एक जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे. हा हा. तुम्हाला खरंच असं वाटतं की आपली कुहू लग्न करण्याच्या वयाची झाली? आपली कुहू लहान आहे अजून. नाही, मला नाही भेटायचंय मुलाकडच्यांना. वल्लभा, कुहू मोठी झाली, पण तू मात्र काही मोठा झालेला नाहीयेस. अरे मुलांचं लग्न म्हणजे पालकांच्या मनावर एक प्रकारचं ओझच असतं. मुलांना थोडं का होईना दूर ठेवायचं ओझ. आता मुलं मोठी झाली की त्यांना पंखही फुटतातच. पंख फुटल्यावर त्यांना आकाशात उडायचंही असतं. अरे उडू द्यायचं त्यांना. तू कोण? तो काय काय नाव आहे त्याचं? प्रभात. हा, मिसरूड सुद्धा फुटलेलं नाही त्याला अजून. अरे काहींना नाही येत दाढी मिशा. काहींच्या डोक्यावर तर केसही नसतात. वल्ली, मला माझ्या टकलावरून बोलायचं नाही. मग तुम्ही आपल्या जावयाबद्दल असं बोलायचं नाही. झालेलं नाहीये तो अजून जावई. हा पण मग तेच तर म्हणते ना मी, आता उद्याच यायची आहेत ना अगदी त्यांच्याकडची मंडळी. नकावी म्हणून सांगा त्यांना. अहो भाऊजी. नाही, मला नाही भेटायचं त्यांना. मला असं वाटतं की आपली कू आत्ता अशी रडत रडत येईल, ज्ञानाने जिंजा उपटल्या, बोचकारलं म्हणून सांगत. एक नंबरची रडूबाई आहे ग ती. एकदा असंच लपाछपी खेळताना लपून बसली होती ती, तिला कोणी शोधलंच नाही. मग तिथेच रडत रडत झोपून गेली ती. आता मी अशी नाही हरवू देणार तिला. ए सांग ना वल्ली, आपली कू लहान आहे की नाही अजून? हो ना. खरंच मोठी झाली हो कुहू. जा करा, कोणाला काय फोन करायचे ते करा, कोणाला बोलवायचं असेल त्यांना बोलवा. मी
किती लाजणार आहेस? रेडी. इकडे इकडे उद्याची तयारी करायची आहे ना. हे बघ साड्या निवडायच्या तिकडे. कुठे सांडले मन माझे, वेचायला सखा आला, हळद ओली होईन मी, मेहंदी जागर रंगवला. एवढी एक्साइट होऊ नको. ये इकडे आवरायला घे. ये. पालखीच्या झोक्या संगे जाईन मी दूर देशी, पालखीच्या झोक्या संगे जाईन मी दूर देशी. आता फक्त त्याची असं ओलांडल्या साऱ्या वेशी, हात घेऊ दे तयाचा जाते मी दूर दूर. हात घेऊन तयाचा जाते मी दूर दूर. तरी कळे ना होते का अशी हुर हुर. राधा वहिनी, हिला ना काहीतरी होतंय नक्की. अगं ती आपल्या बाजूची अमृत आहे ना, तिला बघायला आले होते तेव्हा तिला फणफणून ताप आला होता. हो चढलाय मला ज्वर प्रेमाचा. पण मला नका विचारू त्याचा जाब. जा जाऊन जाब विचारत धरतीला. विचारा तिला क्षितिज जेव्हा तिला भेटत तेव्हा काय होतं तिला. नाहीतर विचारा त्या सागराला की चंद्र जेव्हा असा येतो त्याला भेटायला तेव्हा का असा उधाणून जातो तो. विचारा त्याला. चढलाय मला ज्वर. एक कुणी नाही जाब विचारत आहे तुला. तुला फक्त आम्ही विचारतोय उद्या कुठली साडी नेसायची तुला. हे बघ इथे एवढ्या साड्या काढ. हो बघू 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 हे बघू ना. ही नाही. हा येस, मी ही साडी नेसणार आहे वैनुडी. शेंद्री प्रभातचा सगळ्यात आवडता रंग आहे ना. मी हीच नेसणार आहे शेंद्री रंग, हनुमानाचा रंग, शेंद्री साडी. कुहू मी काय म्हणते, ही जी शेंद्री साडी आहे छानच आहे ती, पण ती तू राखून ठेव. प्रभातला आवडतो ना शेंद्री रंग. मग तुम्ही असे फिरायला जा ना कुठेतरी असं रोमॅन्टिक पद्धतीने, किंवा हनीमूनला जाल ना तेव्हा नेस तू शेंद्री साडी. उद्या तू काहीतरी वेगळं सोबर, वेगळं छान, तुला वेगळं आवडेल असं काहीतरी नेस. म्हणजे त्याच्या घरचे पण येणार आहेत ना उद्या. हो मला बघायला. हे वैनुडी प्रभूतला माझा नवरा होणार आहे आता. हो मी त्याला अशी हाक मारणार, त्याची सुनते हो प्रभूतल्या. हे बघ मला शहारा आलाय आता कल्पनेने पण. तू का हसतेस ग? तू का हसतेस? ही का हसतेय मला? ए काय बरे. हा हसू नको तिला, अजिबात हसू नकोस. तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. तू आपण साडी निवडूया. नाही नाही नाही, पण मी प्रभातला तसं प्रॉमिस केलं ना की मी शेंद्री रंगाची साडी नेसेन म्हणून. मग कुहू लग्न ठरलंय ना तुझं. तू लहान मुलीसारखी वागणार आहेस का? नाही नाही. मग मोठ्या मुलीसारखं वागायला हवं की नाही तुला आता? हा मी आत्तापासून गंभीरपणे वागते. नाही कुहू गंभीर वागायची गरज नाहीये. पण तुझ्याकडे बघून सगळ्यांनी असं म्हटलं पाहिजे की येस कुहूचं लग्न ठरलं आणि तिला अशी मॅच्युरिटी आली, मॅच्युअर झाली. पण म्हणजे मी कविता करायच्या नाहीत का? पण मी काही करत नाही ना, मला आपोआप होतात कविता, नाही का? अगं नाही ग, तू कविता करायच्यास, पण तुझ्या कविता कशा प्रगल्भ आहेत ना तसं प्रगल्भ तू व्हायला हवं, हो की नाही? मग आपण एक काम करू, आता ती जी शेंद्री साडी आहे की नाही ते आपण कॅन्सल करूया. हा आपण वेगळी कुठची तरी चांगली निवडू ना. मला काय वाटतं माहिती कुहू, ही आहे ना ही साडी तुला खूप छान दिसेल. बघ ट्राय कर. ही हा रंग ना खूप छान दिसेल तुला. बघ लावून बघ. ओके, म्हणजे तू सांगितलंयस हा, केवळ तू सांगितलंयस म्हणून मी वेगळ्या कुठल्या तरी रंगाची साडी नेसायला तयार आहे काय? साडीचा पदर उडवून निघाले मी मुरडून. हा, साडीचा पदर उडवून निघाले मी मुरडून. एचात वारा झडकून वेगात गारा उधळून आले तुझ्या दारी मनातल्या घरी. पास सारे तोडून नियम सारे मोडून. कसं आहे? खूप गोड. हे बरं दिसतंय का पदर असा? छान दिसते साडी तुला.
मस्त वाटतंय राधा. मला पण खूप शांत वाटतंय घनश्याम. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.